नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सरोज ही कलाच्या हातामध्ये हात देते आणि दोघीसुद्धा आता इतक्या छान हिरव्या साड्या नेसून आता दोघींची सुद्धा ही जी काही वेशभूषा आहे ती पारंपरिक पद्धतीची आणि भारतीय संस्कृती जपणारी असते. दोघी आता इतक्या खुश होऊन एकमेकींच्या हातामध्ये हात देतात. कलाला खूपच आनंद होतो आणि आता मंगळागौरीचे खेळ खेळायला सुरुवात करतात. आता लाटेबाई लाट्या हा खेळ सुरू होतो आणि त्या गाण्यावर दोघी आता मस्त खेळ खेळत असतात. सर्वजण अगदी खुश होऊन त्यांच्याकडे बघून टाळ्या वाजवत असतात, अद्वैतसुद्धा. आणि आता जे आदितजी आहे तर ते सुद्धा आता खूप छान अगदी खुश असतात कला आणि सरोजावर, कारण ह्या दोघी सासू सुनांची जोडी खूप सुंदर दिसत असते, सगळ्यांच्या अगदी वेगळी, नजरेत भरणारी. त्यानंतर आता इकडे वकील हे राहुलला घेऊन इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर येतात. आता इन्स्पेक्टर साहेब राहुल आणि वकील साहेब यांना म्हणत असतात, राहुल फडतरे, आता हे मान्य नाही, मान्य करून उपयोग होणार नाही. तुला फक्त आता बेल मिळालेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझ्यावर जे आरोप आहेत ना अजूनपर्यंत ते तसेच आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोल्हापूरच्या बाहेर जायचं नाही आणि येथे येऊन दररोज साईन करायची. त्यावर आता राहुल म्हणतो की हो साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझं सगळ्यावरती लक्ष राहील, मी कुठेही जाणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यानंतर आता मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक सासू सुनांचे जे काही जोड्या आहे तर त्या समोर एका शेजारी येऊन उभे राहतात. तेव्हा आता लगेच बांदेकर विचारतात की काय इतके सगळ्या अगदी छान असे दागिने दुगिने घातलेल्या आणि नटलेल्या सगळ्या काही भगिनींना तुम्हाला कसं वाटतं. त्यावर आता नैना लगेच म्हणते की हो, एकदम खास, एकदम सॉलिड असं. तेव्हा आता आदितजी विचारतात की हा जो काही पेहराव आहे तुमचा तो पारंपरिक आहे का हो. त्यावर आता नैना म्हणते जी पारंपरिक साडी आहे ना ती आम्ही दोघींनी सुद्धा मॉडर्न स्टाईलने नेसलेली आहेत. आणि हे बघा, आम्ही दोघी सुद्धा इतक्या एक्सलमेंटन आहोत, कारण हे बघा वेगवेगळे जे काही प्रयोग करायला आहे तर ते आम्हाला खूप आवडतात. समथिंग आउट ऑफ द बॉक्स, राईट. त्यावर आता आदितजी म्हणतात की वा वा, खरंच सासू सुनांचं हे जे नातं आहे तर ते तुम्ही दोघींनी असंच गुंफत ठेवलं आहे असं वाटतं. मला एक गोष्ट सांगा बरं, तुमच्या मुलाला कोणत्या प्रकारचं जेवण आवडतं. तर लगेच आता दोघी उत्तर देतात कॉन्टिनेंटल. तेव्हा आता लगेच आदितजी परत विचारतात, मला एक गोष्ट सांगा हो, ब्रेकफास्ट मध्ये तुमच्या नवऱ्याला काय आवडतं. आणि तुमच्या मुलाला असे मात्र आता सरोज आणि कला या दोघींना विचारलं जातं. तेव्हा दोघी एका आवाजात उत्तर देतात की गोडाचा शिरा. अद्वैत तर फारसा खुश होतो आणि आबा सुद्धा. आणि आता मात्र आदितजी त्यांना पुढचा प्रश्न विचारतात की तुम्ही दोघी आता एका शब्दात अद्वैतचं वर्णन करा. त्यावर आता दोघी आता एका शब्दातच सांगतात की अद्वैत हा एकदम परफेक्ट असा आहे, एकदम परफेक्शनिस्ट. तेव्हा आदितजी म्हणतात की अरे अरे वा वा, खरंच क्या बात है. आणि आता पुढचे प्रश्न ज्या काही आहे सासू सुनांच्या जोड्या तर त्यांना विचारले जातात. प्रत्येकजणी खास असं उत्तर देत असतात. त्यानंतर आता रजनी आणि अनामिका ह्या दोघींना प्रश्न विचारले जातात. आता मात्र त्या दोघींचं एकच उत्तर येतं, परंतु थोडेसं त्या अगदी गडबडून जातात, घाबरतात. तेव्हा आता आदितजी म्हणतात की हे बघा ताई, तुमचं उत्तर एकदम बरोबर होतं, परंतु थोडेसे अशी गडबड तुम्ही केली त्यामुळे खरंच सॉरी. त्यानंतर नैना आणि रोहिणी या दोघींना आता प्रश्न विचारला जातो की मला एक गोष्ट सांगा की नैना, तुमचे जे काही मिस्टर आहेत आणि रोहिणी तुमचा जो काही मुलगा आहे यातील वाईट अशी सवय कोणती आहे. त्यावर तर दोघी सुद्धा एका आवाजात उत्तर देतात की उशिरा येणं. यांच्या सर्वात जवळची व्यक्ती कोण आहे असा सुद्धा पुढचा प्रश्न विचारला जातो. रोहिणी म्हणून जाते की मी म्हणजे तोच होता. तर नैना म्हणते की मी. तेवढ्यात आता रोहिणी लगेच रागाने नैनाला म्हणते की हे बघ अगं, तो माझा मुलगा आहे. तेव्हा आता नैना ही हळूच म्हणते की मॉम इन लॉ, अहो तो माझा मुलगा आहे. तर त्यामुळे आता दोघींचं सुद्धा उत्तर चुकते. तर आदितजी म्हणतात की चला, आता दोघींचं उत्तर चुकलेलं आहे, तुम्हाला हा खेळ खेळावा म्हणजे सोडावा लागेल. त्यानंतर आता दोघींचा सुद्धा इतका मूड ऑफ होतो, दोघीजणी खूप असे भडकतात. आता दोघींना सुद्धा एकमेकीचा खूप राग येतो आणि शेवटी नाईलाजाने खाली मान घालत रोहिणी आणि बाग म्हणजे खेळाच्या बाहेर पडतात. त्यानंतर आता सरोज आणि कला या दोघींचा नंबर येतो. दोघींना आता एक प्रश्न विचारला जातो की सरोज मॅडम तुमचा मुलगा आणि कला मॅडम तुमचा नवरा यांच्या सर्वात जवळची व्यक्ती कोण आहे. तर आता सरोज आता म्हणते की मी स्वतः आणि कला सुद्धा म्हणते की सासूबाई.
तेव्हा आता दोघींचं सुद्धा उत्तर एक येते आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. नैना आणि रोहिणी आता दोघी इतक्या रागाने यांच्याकडे बघत असतात, कारण यांनी आता दोघींनी सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं असतं. दोघींना सुद्धा खूप असा आनंद होतो आणि अगदी अद्वैतला तर फार असा आनंद होतो आणि संगीताला सुद्धा, आणि त्यांना आता आणखीन एक जास्त गुण मिळालेला असतो. त्यानंतर आता इकडे राहुलला तर फार असा आनंद होतो आणि आज मात्र तो फायनली सुटला याचा त्याला इतका आनंद झालेला असतो, म्हणून अगदी असा तो दीर्घ श्वास सोडत असतो आणि आनंदाने इकडे तिकडे बागडत असतो. इतका आनंद त्याला होतो. आता मात्र घरी गेल्यानंतर ॲक्टिंग कशी करायची याची तो अगदी प्रॅक्टिसच करत असतो, की आता हात जोडतो आणि मला माफ करा असे आता सर्वांच्या समोर ॲक्टिंग करायचं तो अगदी हा परफेक्ट तयार होत असतो. आणि तेवढ्यात तेथे वकील साहेब येतात. तर वकील साहेब म्हणतात की हेच बघा, आता सगळी प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. तर तेव्हा आता राहुल अगदी खुश होतो आणि म्हणतो की वकील साहेब खरंच खूप धन्यवाद, तुमची खरंच खूप मदत झाली हो. आणि बरं हे बघा, जर काही काम असेल तर मी तुम्हाला नक्की कळवेल असे म्हणून मात्र त्यानंतर आता इकडे सर्वजण कला आणि सरोज यांच्यावर टाळ्या वाजवतात, कारण या खेळामध्ये पुन्हा एकदा त्यांनी बाजी मारलेली आहे म्हणून त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अद्वैत इतका खुश होतो. सर्वजण कला आणि सरोज या दोघींसाठी टाळ्या वाजवत असतात. तेव्हा आता आदित्य म्हणतात की हे बघा, आता आपण सर्वांनी बघितलं, अनुभवलं सुद्धा की या खेळात पारंपरिकता तर होतीच, परंतु याचबरोबर कलाने मात्र सासूची साडी नेसलेली आहे आणि यामध्ये मात्र तिने संस्कृती जपण्याचा खूप असा मनापासून प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक प्रश्नांचं जे उत्तर होतं ते अगदी विचारपूर्वक सुद्धा होतच, पण त्यामध्ये संस्कार आणि संस्कृती सुद्धा अगदी दडलेली ठासून दिसत होती. तर आता हे कला आणि सरोज या दोघींचं जे काही कौतुक आहे आदित्य करतात ते ऐकून आता रोहिणी आणि नैना या दोघींचा खूप असा जळफळाट होत असतो. आणि आता ह्या दोघींचा जो काही म्हणजे सरोज मॅडमचा मुलगा आणि कलाचा जो नवरा आहे यांच्या आवडीनिवडी सुद्धा दोघींना सारख्याच माहिती आहे. तर आणि त्याचा सुद्धा त्यांना दोघींना एक असा गुण जास्त मिळालेला आहे. तेव्हा आता सर्वजण पुन्हा टाळ्या वाजवतात. तेव्हा आता आबांना आदित्य विचारतात की काय आबाजी, कसं वाटतं तुमच्या घरातील सुना जिंकल्या हो? तेव्हा आता आबा म्हणतात की हो, याचे श्रेय त्या दोघींना जाते, त्यांनी खरंच खूप मेहनत केलेली आहे. त्यावर आता आदित्य म्हणतात की हो, हे तर मेहनतीवरच अगदी अवलंबून असते आणि त्याचबरोबर आबाजी तुमच्या कुटुंबातील संस्कार सुद्धा आहेत ना. त्यानंतर आता आदित्य म्हणतात की यानंतर पुढची जी फेरी आहे तर ती उखाण्यांची. तेव्हा मात्र आता आदित्य म्हणतात की हा उखाणा असा आहे की या दोघींनीही सुद्धा सासू आणि सुना या उखाण्यामध्ये दोघींनी सुद्धा दोघींचं कौतुक करायचं आहे. तर म्हणजे हे बघा, तुमच्यामध्ये जरासा राग आणि रुसवा असू शकतो, परंतु आज मात्र या खेळामध्ये फक्त कौतुक अगदी अपेक्षित आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं. परंतु हे बघा, इतकं खुश होऊ नका, कारण हे बघा मी सुद्धा येथे असल्यामुळे आता ही स्पर्धा आणखीनच शोभक असेल. आता नवऱ्याने जी काही मांडलेली कुरहुरी आहे तर त्या कुरहुरीतून सुद्धा न चिडता तुम्ही फक्त त्यातून कौतुकच करायचं आहे आणि त्याला बळी न पडता सर्व काही व्यवस्थित अगदी उखाणा घ्यायचा आहे. आता हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि चला, सगळेजणी तयार आहात का असे विचारतात. तेव्हा आता सगळेजणी अगदी उत्साहाने तयार होतात आणि त्यानंतर मात्र सर्वजणी हो असं म्हणतात. तर आदित्य नैना आणि रोहिणीला म्हणतात की हे बघा, मला माहिती आहे या खेळामध्ये मदत करण्यासाठी तुमचे जे काही पार्टनर आहेत, नैना तुमचे मिस्टर आणि रोहिणी ताई तुमचा मुलगा येथे नाही, तर आणि बाबा आणि भाऊ हजर आहेत, ते तुम्हाला मदत करू शकतात. आणि चला आता सुरुवात करूयात या फेरीला म्हणून सर्वजण टाळ्या वाजवतात आणि आता चला फेरीला सुरुवात होते. तेव्हा आता रजनी आणि अनामिका ह्या दोघी लगेच उखाणा घ्यायला सुरुवात करतात की सणासुदीच्या दिवशी लखलखता अंबर, या सासूची ही सून आहे नाकी डोळी सुंदर. तेव्हा आता अनामिकाला खूप असं हसू येते. तेव्हा मात्र आता सगळेजण सोहमकडे बघत असतात. तर आता रजनी त्याला खुणावते की काहीतरी बोलायला. तर अनामिका म्हणते की अरे सोहम, तू बोल ना काहीतरी, तुला हरवायचंच आहे का आम्हाला? एवढ्यात लगेच आता रजनी म्हणते की हो परत मीच घेते. आणि लगेच आता रजनी परत उखाणा घेते. पुरणपोळीवर अगदी रवा घालतात भाजून आणि तूप घालतात अगदी साजूक, परंतु आमची जी अनामिका आहे ती आहे खूपच अशी नाजूक. तेव्हा प्रत्येक जण टाळ्या वाजवतात. आदित्य सुद्धा म्हणतात की वा, खरंच खूपच छान. थोड्यात लगेच आता रजनी ही पुन्हा सोहमला म्हणते की सोहम, अरे बोल ना तू काहीतरी, अरे आपल्याला जिंकायचं आहे हा तरी गेम. तेव्हा सोहमला काहीच कळत नसतं. सोहमला आता बोलायचे असते पण तरी सुद्धा तो शांत असतो. तेवढ्यात आता काजल सोहमकडे बघत असते. तेवढ्यात आता रजनी पुन्हा विचारते की सोहम, अरे कसला विचार तू इतका करतोस, कोणत्या विचारात हरवलेला आहे? तर त्यावर आता लगेच सोहम
म्हणतो की अगं आई, मी हाच विचार करत होतो की अनामिकाबद्दल काय असं बोलायचं, तिचं काय कौतुक करायचं. त्यावर तर लगेच अनामिका म्हणते की हो ना, अरे सोहम, तुला तर माझ्याबद्दल बोलायला सुचणारच नाही, कारण तुझ्या मनामध्ये वेगळेच कोणाचे तरी विचार सुरू असतील. त्यावर आता काजल थोडीशी बाजूला बघते, काजलला सुद्धा हे थोडंसं ठसते. त्यानंतर मात्र आता सोहम म्हणत असतो की अनामिका, नाही, तू जसं विचार करते तसं नाही, माझ्या मनामध्ये फक्त तुझा विचार आहे. आणि तेवढ्यात आता आदित्यजी म्हणतात की हे बघा सोहम, तुम्ही काहीच मदत न केल्यामुळे आता मात्र यांचे हा तर गुण गेला, परंतु आता वेळ सुद्धा संपलेली आहे. त्यामुळे आता यापुढे आता नंबर आहे रोहिणी आणि नैना यांचा. त्यांचे उखाणे आता आपण ऐकूयात. म्हणून सर्वजण अगदी नैना आणि रोहिणी यांचा उखाणा ऐकायला तयार होतात. कला तर खूपच सुंदर दिसत असते. त्यावर आता नैना उखाणा घेते की आकाशात आहे चंद्र आणि मून, आणि मॉम इन लॉ आहेत लकी, कारण मी आहे त्यांची सून. त्यानंतर आता आदित्यजी म्हणतात की वा वा वा. तर आता लगेच रोहिणी उखाणा घेते की महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे मुंबईचे बंदर, आणि जरीही असली नैना थोडीशी बावळट, तरी आमची नैना मात्र खूप सुंदर. ह्यावर आता हे ऐकून नैना तर खुश होते, परंतु आदित्यजी म्हणतात की नैनाजी, अहो यात कौतुक कमी परंतु टोमणे मात्र जास्त आहे बरं का. त्यावर आता लगेच नैना म्हणते की नाही हो आदित्यजी, त्या तर मला खूप सुंदर असं म्हणाल्या, त्यांनी माझं कौतुकच केलं हो की नाही मॉम इन लॉ, असं रोहिणीला विचारते. आणि तेवढ्यात आबा म्हणतात, तुम्ही असं का बसलात, अहो उत्तर काय आहे ते द्या ना लवकर दोघी जणी सुद्धा. नैना म्हणते की हो हो हो. त्यावर आता नैना लगेच आता उखाणा घेते की माप ओलांडून आले मी यांच्या दारी, ह्या असतील बऱ्या परंतु मी मात्र ठरले भारी. त्यावर आता आदित्यजी म्हणतात की खरंच खूपच छान असं मनोरंजन तुम्ही करतात, अगदी कौतुकास्पद आहे. आणि तेवढ्यात आता दुसरं जे काही स्पर्धक आहे सासू सुनांची जोडी, तर त्यांच्याकडे वळूयात असं आदित्यजी म्हणतात. आणि आता मात्र ज्या पुढच्या ज्या सुनबाई आहे तर त्या म्हणजे उखाणा घेतात, भाजीत भाजी मेथीची आणि सासूबाई आहे माझ्या प्रीतीची. तेवढ्यात आता त्या सासूबाई म्हणतात की हे अगं चल, काय प्रीतीची नाही, तू काही पण बोलतेस. तेव्हा आता ती सुनबाई जरा लाजते आणि म्हणते की अहो सगळ्यांच्या समोर उखाणा घेतला. म्हणून असं करता करता मात्र आता सगळ्यांचे उखाणे आता आदित्यजी ऐकतात आणि आता परत म्हणतात की चला, आतापर्यंत अगदी जास्त गुण मिळून आघाडीवर असणारी जी जोडी आहे कला आणि सरोज यांची, आता त्यांचा नंबर येतो. तेव्हा संगीता लगेच आता अद्वैतला म्हणते की जावई बापू ऑल द बेस्ट. आता अद्वैत तर तयारच असतो आणि थँक्यू. तर कला लगेच आता छान असा उखाणा घेते की सासू माझी गृहलक्ष्मी, लक्ष्मीचा शुभांक 9, सासूबाईंचा दरारा मोठा परंतु मनाने आहे मात्र त्या अतिशय मऊ. त्यावर आता आदित्यजी हा उखाणा ऐकतात आणि म्हणतात की वा 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 सरोज मॅडम, मी तुम्हाला अगदी अगदी खात्रीने सांगतो की ह्या गृहलक्ष्मी आहे तर त्यांचं पाऊल नक्की लक्ष्मीच्या रूपाने टाकतील. त्यावर लगेच आता अद्वैत म्हणतो की माझी आई कधीपासून तुला इतकी अगदी स्वभावाने मऊ वाटायला लागली, नेहमी तर ती टोचतच असते तुला. त्यावर आता कला म्हणते की चांदेकर. त्यावर आता संगीता सुद्धा अद्वैतची साथ देते आणि म्हणते की हो कला, अगं तू खोटं बोलते आणि इतर वेळेस तू तर तक्रारी करत असते, माझी सासू अतिशय मऊ, अगं खरं नाव आहे तुझं, खरं बोल जरा. त्यावर आता अद्वैत सुद्धा म्हणतो की हो नाही तर काय. तर कला म्हणते की आई, आणि सरोजला म्हणते की सरोज मॅडम तुम्ही उखाणा घ्या. तर लगेच आता सरोज छान असा उखाणा घेते की कलाच्या हातात आहे मोठी कला कारी, त्याच्यामुळेच आता अद्वैतच्या आयुष्याला आहे अगदी नवी अशी उभारी. तेव्हा आता कला ही खूप छान अगदी खुशून सरोज मॅडमकडे बघत असते. ह्यावर आता लगेच सर्वांना अगदी हा उखाणा खूप आवडतो, परंतु अद्वैत म्हणतो की आई अगं कसला हा उखाणा, कसली कटकट आहे ती माझ्या डोक्याला, म्हणून सर्वांना खूप हसू येते. उभारी विभारी काही नाही. तेवढ्यात लगेच संगीता अद्वैतची परत साथ देते आणि म्हणते की नाहीतर काय, तोंडाची तर खूप फटकळ आहे अशी, तिच्या तोंडाचा पट्टा असा नेहमी चालूच असतो. आता कलाही त्यांच्याकडे अगदी डोळे मोठे करून बघत असते. तर संगीता अद्वैतला म्हणते की बघितलंस का कसे डोळे मोठे करून बघते. त्यावर आता अद्वैत लगेच संगीताला म्हणतो की हो नाहीतर काय, आईला अशी मुलगी चालणारच नाही. आणि तेवढ्यात अद्वैत आता सरोजला म्हणतो की आई अगं तू देऊन टाक ना एक सणसणीत असं उत्तर, चल कम ऑन लगेच. त्यावर आता लगेच सरोज उखाणा घेते की अद्वैत माझा मुलगा साधा आणि सरळ आणि गंभीर, परंतु कला मात्र त्याच्या पाठीशी कायम उभी असते खंबीर. तेव्हा आता लगेच अद्वैत पुन्हा सरोजच्या कानाजवळ येतो आणि म्हणतो की खंजीर म्हणायचं आहे का तुला, म्हणजे पुन्हा एकदा तिने पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे का. आणि आई तू कसं विसरू शकते, अगं ती किती माझ्या पाठीशी कटकट करत असते. म्हणून आता कला ही अद्वैतला बाजूला सावरते आणि लगेच म्हणते की उखाणा घेते की माझी आई मिळून मुद्दाम लावतात कळ, पण नतमस्तक होते मी पाहून माझ्या सासूबाईंचं आणि बळ.
त्यावर आता कलाचा हा उखाणा ऐकून आदित्य विचारतात की काय हो, तुम्हाला इतकं कुठून सुचते, इतकं कौतुकास्पद आहे. त्यावर आता लगेच नैना हळूच रोहिणीला म्हणते की हे बघा, जोपर्यंत खेळ संपत नाही तोपर्यंत आपल्याला खेळायचं आहे, आपल्याला हारायचं नाही तर जिंकायचं आहे, लक्षात ठेवा. तेव्हा आता लगेच रोहिणी एक छान उखाणा घेते की सुगरण आहे माझी सून, बनवते जेवण सुंदर, अगदी सुग्रास, आणि कितीही काही झालं तरी सुद्धा ती कधीच देत नाही मला त्रास. त्यावर आता लगेच आबाही नैनाच्या कानात म्हणतात की अगं ती खोटं बोलते, ती तर नेहमी माझ्या कानात सांगत असते की ती मला त्रास देते म्हणून. आणि नैना सुंदर सुगरण, अरे हिने तर कधी मला एक कप चहा सुद्धा अजूनपर्यंत स्वतः बनून पाजलेला नाही. आणि तेवढ्यात आता लगेच नैना ही उखाणा घेते की चांदीचे विचार सोन्याचं मन, सासू माझी नंबर 1. तेव्हा आता आबा लगेच उठतात. आबा म्हणतात की अगं ही रोहिणी कुठली नंबर 1, अगं ही तर मागे कायम तुला नाव ठेवत असते. त्यावर आता नैना लगेच हळूच रोहिणीला म्हणते की आपल्याला जिंकायचं आहे तर चला तर खेळूयात. त्यानंतर आता रोहिणी लगेच छान असा उखाणा घेते की थोडीशी हट्टी, थोडीशी अल्लड जरी असली नैना तरीही तिला पत्र लिहिताने अगदी नैना तर हाच असेल की माझी प्रिय म्हणून. ते ऐकून आता नैना अगदी खुश होते आणि सो स्वीट सासूबाई असं म्हणते. तेव्हा आता आबा लगेच उठतात आणि नैनाला म्हणतात की अगं असं काही नाही, ती उगाच हुशारी करते आणि म्हणते की कुठे मायना. तेव्हा आता नैना लगेच उखाणा छान घेते की आग असते गरम, बर्फ असतो गार, आबांची लेक आहेच मात्र मुळातच हुशार. तेव्हा रोहिणी आता खूप खुश होऊन टाळ्या वाजवते. त्यानंतर आता सरोजवर नंबर येतो आणि सरोज लगेच आता उखाणा घेते, आपल्या परंपरेत होऊन गेले संत, होऊन गेले साधू, आणि चांदेकरावर कलाने केलेले आहे तिच्या प्रेमाची जादू. त्यावर आता अद्वैत लगेच विचारतो की कधी कोणती जादू केली, आणि आई तुझ्या लक्षात आहे ना, तुला हिचा राग येतो, विसरलीस तर नाही ना तू. एवढ्यात आता संगीता म्हणते की नाहीतर काय, प्रेमाची जादू हिच्यात, ही तर अगदी 1 नंबरची भांडकुदळ आहे, आणि 1 नंबरची तू अगदी आहेस भांडकुदळ. त्यामुळे कले हे बघ, इतकी हुरहुर करून जाऊ नकोस. आणि तेवढ्यात आता कला ही अद्वैत आणि सरोज या दोघींकडे बघून हसते आणि परत पुढचा उखाणा घेते की या सगळ्या खेळामुळे आमच्या दोघींच्या नात्यातील वाढते मात्र गोडी, आता कितीही संकट येऊन दे तुटणार नाही आमची जोडी. आता सर्वजण टाळ्या वाजवतात तर आदिजी म्हणतात की चला थांबा, वेळ मात्र संपून गेलेली आहे, कारण तुम्ही दोघींनी इतक्या रंगून गेल्या होतात तर वेळ संपलेली सुद्धा तुम्हाला नाही कळाले. तेव्हा लगेच रोहिणी तर इतकी खुशून हसते आणि नैना सुद्धा. आणि चला तर तुम्ही उखाणे घेत होतात, परंतु आता त्यात आणखीन एका जोडीने सुद्धा अगदी उखाण्यातून तरबेज केलेली आहे. तर आता सरोज आणि कला आणि रोहिणी नैना यांच्या सुद्धा जोडीला आता मिळत आहे प्रत्येक जणी 1-1 गुण. आणि आतापर्यंत त्यांचे जे काही बरोबरीत गुण झालेले आहे ते लक्षात ठेवायचे आहे. तेव्हा आता सर्वजणी टाळ्या वाजवतात आणि चला तर आता ही फेरी संपत आहे, त्यानंतर आता पुढच्या फेरीत आपण भेटणार आहोत. परंतु तोपर्यंत आता आपण काही क्षणाची विश्रांती घेऊयात. आणि आता लगेच सर्वजण टाळ्या वाजवतात आणि उठून उभे राहतात. आणि तेवढ्यात आता कलाही टाळ्या वाजवत खुश होत अद्वैत जवळ येते आणि त्याच्या कानात म्हणते की चांदेकर, अरे ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अरे आत्ता मात्र सरोज मॅडम माझ्याकडे बघून इतक्या छान हसल्यात ना, कारण सरोज इतकी छान आता कलाकडे बघून हसून असलेली असते आणि त्याचा आनंद कलाला इतका झालेला असतो, म्हणून ती अद्वैतच्या कानात घाईने सांगायला येते, अरे चांदेकर त्या इतक्या खुश आहेत ना, खूप खूप असे खुश आहेत त्या. तेव्हा आता हे ऐकून सुद्धा आता अद्वैत सुद्धा खूप खुश होतो आणि आईकडे बघून तो खुशून हसतो. त्यानंतर आता सर्वजण घरी येतात आणि आबा म्हणतात की चला आजचा सोहळा आहे तो एकदम असा खास होता आणि तुम्ही सगळेजणी इतक्या सुंदर दिसत होत्या. तेव्हा आता लोक असं म्हणतात की चांदेकरांच्या सुनांना मात्र त्या जे काही चांदीचे आणि सोन्याचं पैंजण आहे तर त्याचं काय कौतुक असेल. परंतु मी तुम्हाला खरं सांगतो की जेव्हा तुम्ही खेळत होत्या तर ते खेळ खेळत असताना तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद होता मग तीच चांदेकरांची खरी श्रीमंती आहेत. आणि आज मात्र हे सर्व बघण्यासाठी शारदा हवी होती, म्हणून आबांना आपल्या पत्नीची आठवण होते. त्यावर आता लगेच सरोज म्हणते की हो ना आबा, तुम्ही तर अगदी बरोबर बोललात, मला सुद्धा खरंच आज माईंची खूप आठवण आली हो. त्यावर आता आबा म्हणतात की सरोज अगं, परंतु आज मी इतका खुश आहे, परंतु हे फक्त तुम्ही स्पर्धा जिंकलात म्हणून नाही, तर शारदाने जी साडी तुला दिली होती ती साडी तू इतक्या प्रेमाने जपून ठेवलीस आणि ती शारदाची जी साडी होती ती तू कलाला दिलीस. त्यामुळे आज मात्र कला जेव्हा ती साडी नेसली होती तर मला असं वाटत होतं की शारदाच माझ्या आजूबाजूला आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांदेकरांच्या परंपरेतील हिस्सा तू आज कला बरोबर वाटून घेतला, म्हणजे या कलाला तू या कुटुंबातील मानलंस, तिला ह्या कुटुंबाचे हक्क दिले, त्याबद्दल खरंच
थँक्यू. तेव्हा आता सगळेजण अगदी खुश होऊन आबांचं हे बोलणं ऐकत असतात. तेव्हा आता सरोज म्हणते की आबा अहो थँक्यू कशाला म्हणायचं, त्यात आम्हा आई तर आमच्या होत्या, आम्हाला त्यांच्याबद्दल जिव्हाळा तर वाटणारच. तेव्हा आता आबा वर बघतात आणि शारदाला म्हणतात की शारदा अगं तुझा हा वारसा खरंच चालतोय अजूनपर्यंत. त्यानंतर आता जो काही उद्याचा खेळ आहे त्याची प्रॅक्टिस कला करत असते. सुपात थोडेसे तांदूळ घेते आणि अगदी जोरात अगदी इकडे तिकडे ती गोल गिरक्या घेरत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की सावकाश, अगं सावकाश खरे. आता दोघेही रूममध्ये असतात आणि कलाची प्रॅक्टिस सुरू असते. अद्वैत म्हणतो की अगं इतक्या जोरात कसं करून चालेल, सावकाश करावं लागेल. आणि हे पग हातामध्ये सूप आहे तर नीट व्यवस्थित पकड. आणि हे पग बॅलन्स फारसा महत्वाचा असतो. अगदी सावकाश, एका वेळी फक्त एकच गोष्ट करायची असते. ती गोष्ट मात्र ह्या खेळापुरती मर्यादित नाही तर ती कायमस्वरूपी करायची असते. तेव्हा मात्र आता कलाला राग येतो. कला लगेच ते तांदूळ आहे तर ते सुपातील तांदूळ अद्वैतच्या अंगावर फेकते. अद्वैत ओरडतो. अद्वैत म्हणतो की अगं खरे तू तांदूळ कशाला फेकतेस ग. त्यावर आता कला म्हणते की अरे काठावर उभं राहून पोहायचं कसं हे सांगणं खूप असं सोपं आहे. इतकं सोपं आहे तर चल इथे येऊन शिकव मला कसं करायचं ते. तेव्हा आता अद्वैत हसतो. अद्वैत म्हणतो की एवढंच ना, आणि लगेच तो उठतो आणि आपल्या बाह्य अगदी मागे करतो आणि हे बघ. तेव्हा आता कला विचारते की काय तुला येते का, तर अद्वैत म्हणतो की हो लहानपणापासून मंगळागौरीचे खेळ मी खेळतोय. काही कसं मला विचारते, अगं मी तुझ्यासाठी प्रयत्न करतोय. आणि हे बघ असं एकदाही सूप पकडायचं आणि आता असं धरायचं आणि सोडायचं. तेवढ्यात आता तो गोल गिरक्या घ्यायला जाणार तोच लगेच त्यातील सर्व तांदूळ हे खाली त्याच्या अंगावर पडतात. कलाला खूप असं हसायला येते आणि तेवढ्यात तेथे सरोज सुद्धा येते. तर अद्वैत ओरडतो की तू हसतेस का, तर लगेच कला म्हणते की सॉरी. आता सरोज हे सर्व बघत असते. अद्वैत पुन्हा कलाला म्हणतो की हे बघ तू असं बघायचं नाही आणि मी पुन्हा फोकस नाही करू शकत. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर अरे तू जर आता मला शिकू शकला नाही तर उद्या मी काय करणार, कोण शिकविल मला आता हे सर्व. आणि तेवढ्याच सरोज आता मागे असते. ती सर्व काही ऐकते आणि लगेच म्हणते की मी. तर अद्वैत आणि कला लगेच सरोजकडे बघतात आणि मी सांगते की हा खेळ कसा खेळायचा असतो ते. तेव्हा आता लगेच अद्वैत हा सरोजच्या हातामध्ये सूप देतो आणि कलाला ऑल द बेस्ट असं म्हणतो. सरोज आता हातात सूप घेते आणि कलाला शिकवत असते. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ या खेळामध्ये रिदम महत्वाचा असतो, त्यामुळे तू सारखं माझ्याकडे एकटक बघत राहा आणि जे तुझं सगळं लक्ष आहे तर ते या सुपातील दाण्याकडे केंद्रित करायचं. आता सरोज अगदी तो खेळ खेळून दाखवत असते. जसजसे तांदूळ हे उडायला लागतील तसतसं त्याचा अगदी तालशोध धरायचा असतो आणि हळूहळू वेग वाढवायचा असतो. एकदा की हळूहळू तो वेग वाढवला तर वेग आणि दिशा तुला समजत जातील, मग तू खेळू शकशील. आणि त्यासाठी फक्त लक्ष हे या दाण्यांकडेच असलं पाहिजे. त्यामुळे बघ, प्रयत्न करून बघ तुला येते की काय. असं करता करता आता सरोज ही कलाला शिकवत असते आणि अद्वैत त्या दोघींकडे बघत आता झोपी सुद्धा जातो. कला आणि सरोज या दोघींची प्रॅक्टिस सुरूच असते आणि तेवढ्यात आता कलाला परफेक्ट जमते. कला खोशून सरोजला विचारते की जमलं ना मला, आणि लगेच ती म्हणते की चांदेकर, परंतु अद्वैत मात्र अगदी डुकल्या घेत असतो. आता सरोज आणि कला ही अद्वैतकडे बघतात. तेव्हा आता कलाला खूप असे हसू येते. कला मात्र आता अद्वैतकडे बघून हसत असते तर सरोज अगदी आता कलाकडे बघत असते आणि कलाचं लक्ष सरोजकडे जाते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता सरोज आणि ही कला मस्त एका पायाची फुगडी खेळत असतात. रोहिणी आणि नैना सुद्धा. तर नैना आता लगेच सरोजला धक्का देते आणि सरोज खाली पडते. तेव्हा मात्र आता कलाला नैनाचा खूप राग येतो आणि कला ही आता रागाने नैनाकडे बघत सरोज मॅडमला विचारते की सरोज मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना. सरोजला लागलेली असते म्हणून कला आता जी काही हळद आहे तर ती रात्री गरम करते आणि सरोजच्या पायाला लावायला येते. तेव्हा आता सरोज अगदी कलाकडे बघत असते आणि कला आता गुपचूप तिच्या पायालाही मालिश वगैरे हळद लावून देत असते. आता मित्रांनो सरोज आणि कला या दोघींचं नातं मात्र आता ह्या खेळातून कसं अगदी एक म्हणजे नवीन नात्याला सुरुवात होते. दोघींचाही आता एकमेकींच्या विषयी अगदी भावना बदलून सरोज प्रेमाने कलाचा अगदी सून म्हणून स्वीकार तर करणार असते, परंतु आता ह्या दोघीमध्ये अगदी नात्याची विण कशी घट्ट होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.